काय मटण आला अजून तू लोडला बाय बोकडाचं. बोकड्याचं आणू की त्याला काय तवा पण लांब आहे तुलवड अजून. होय. हा आता होळी तुलवड 2 दिवस मस्तपैकी आदल्या दिवशी पोळ्या दुसऱ्या दिवशी मटण मग आज या मसन आईने बाई काढून बा होय ग मस्त. भाकरी म्हणाल ए पुरगी पुरगी मसन हा आज आणि मसन. होय हा आज कोणावर आहे आज रविवार. रविवार आहे होय आज. हं. आज रविवार आहे होय कोण- आज आई रविवार ना शनिवार आहे शनिवार हं. हा मारुतीचा वार आला का रविवारी आण मग. हा हा रविवार आहे नाही हिला असं ठेवावं लागते काय करता ए अरे आला. कुठली गाडी आहे? हो इधर हो इधर हो ए मग चपाती बनवती काय व मला वाटलं पोळ्याच करते चपात्या करते की. होळीच्या पोळ्या तुम्हाला खायला चपात्या मग होळीची काय तयारी बियारी आहे का नाही काय हा होळीची तयारी काय होळीची होळीची आहे की. कुठं होळी करायची कशी करायची करायची की दारात. शिमगा असतो ना ग हं. हा शिमगा ठोकायचा हं. हा किती मोठी आपल्याला होळी करते ते देवापाशी हं. लक्ष्मी आई बिरावाची होय मोठी करते ती. हाय का नाही किती मोठी होळी पेटावते ती हं. तुम्हाला ह्या बारा मी दाखवतो व्हिडिओ तिथला व मी बी जातो मी जात नाही बरं का आम्ही घरीच करतो होळी पण यंदा देवा बसली होळी होळी दाखवतो काय असेल ती एकदा वर्ष ठोकून टाकायचा शिमगा हं. हं. परत शिमगा माग करायचा नाही काय नाही मग काय ते? काय गाई ठोकायचं. आमची आई बी बा किती मोठी छक 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 एकदा ठोकायचं. हा एकदाच ठोकायचं आहे म्हणती या एकदाच कसं 5 वर्षांनी मतदान करायचं एकदा ठसा ठोमटायचा तसा एकदाच ठोकायचा शिमगा कसं काय शिमगा चांगला आहे शिमगा. शिमगा आहे का? आहे. होय तू माहेरात किती वेळा शिमगा केला मी नाही केला शिमगा. माहेरात म्हणजे तू जलमली अशी इथं झाली होय डायरेक्ट हो. जरा देशी इथं झाली. केला असेल लाग शिमगा तिथं कोण आलंय? कोण नाही मीच आहे का या काय हो लय चाललंय तुमचं काय तर असणार आहे मग भानगड दोघांची केला की काय भानगड आहे? मग काय तर हाया हा एवढ्या जवळ बोलताय म्हणजे काय तर असणारच आहे. हा शिमगा ठोकायचा शिमगा शिमगा परवा आहे कधी वाय सोमवारी का मंगळवार आहे नक्की कोण वारी अहो, नक्कीच कळलं नाही मंगळवार आहे वाटतं कोण म्हणतंय ग्रहणामुळे एक दिवस पुढे ढकलणार आहे दुलड कधी शिमगा झाला की तुला होळी दिवशी ए! काय सुरू द्या की व हा पडेल वरचं टोपण पडेल. झालं का उरका पडदिसनी उरका की पोळ्या तवा घासून. आईच्या डोक्यात पोळ्याच फक्त तिथे आणि मटण किती किलो आण म्हणली मटण माहितीये का मला किती किलो आण म्हणली अयो आता काय खरंच नाही आईने रागाने डोळे फिरावलं कुठं? तो आता ग बाई. अहो, नाना बोकडं चालणार ते अर्धा किलो मटण हा. आणि आपल्याला कोंबडी आणणार एक ना ना बोकडाचं मटण आणणार आहे आणि आपल्याला काय बाहेर निघतंय होई बोकडाच नका आपल्याला कोंबडीचं आमच्या आईला होईल आई बोकडाच खात नाही कोण आई मी खाली की तुम्ही खाते मग आम्ही दोघीला सोनाला होईल बोकड कोंबडीचं 5 किलो आणा म्हणली एक बोकडाचा अर्धच किलो आणायचं होई ही म्हणती मला 5 किलो आण मग आई खातच नाही तर 5 किलो आणलं काय 10 किलो आणलं पण मला कशी बोलती या ना ना म्हणले की अर्धा किलो होई नाही तर काय एवढं नाही, खायचं. सांगितलं की मी. उन्हाळ्यात नाही खाण्यात इकडे पुरगी आली ए तुझे काय इथं काय हाय वय पप्पा तुझ्या कपाची कोंबडी. झोपीला आली त्या काय गं, वादळी. पेकाळले सकाळपासून मला सोडून ग कुठं गेलंय काय 5:30 वाजता उठली. उरका उरका. आज काय बसून बसून. ती खवळत होत मला जायचंय काम मला बी जायचंय काम हे नको बस ठेव खाली ठेव रडून ये चल घ्याय ना कोण तुला मी आहे की पप्पा गुळ आणायला लागला अर्धा किलो तरी हाय पोळ्याला पोळ्या खायची तर म्हणजे ये
सगळ्या गोष्टी त्याच्यात बघ निघायच्या. ही मजा की आधी चपात्या हे सोड सर 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 मागे एवढा कॅमेरा पुढे देते का नाही सध्या पण पडत येईल सर परत येते तीच का बसली गी का बसली चल आधी चहा द्यायची मला ही कुठ निघाली या झालं समजून ती झोपीला आली या ग अरे पातीला पडलं लय असतं काय झालं की कधी 10 मिनिटात 10 वाजवायचे ते का क्षणात आता काय खरं नाही